नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणलं चला व्लॉग बनवूया. सकाळी लवकरच उठून देवपूजा आवरली आणि आमच्याकडे आज शेवयाच्या प्रसादाला मान असतो, त्याच्यासोबत कडुलिंब आणि गुळाच्या प्रसादाला पण. तोपर्यंत मॅगी उठला आणि पटकन आंघोळ करून घेतली. कालपासून ओरडत होता कुत्रा घालायचाय, त्यामुळे पटकन आवरून घेतलं. त्या मागोमाग आम्ही हे आवरून घेतलं. पूजेची तयारी झाली, गुढीची तयारी झाली. मग मॅगी म्हणला मम्मा ते स्टँडिंग स्लीपिंग लाईन वाला काढ ना. आणि याचमुळं मला मुलगी नाही याची अजिबात खंत वाटत नाही. आमच्या मॅगीला असली गोष्टी करायला खूप आवडतात आणि मेन म्हणजे रांगोळी काढायला. कलश चढला आणि आमची गुढी नटली, पण आमच्या मॅगीची रांगोळी काय अजून संपत नव्हती. चला उभारूया नवीन वर्षाची गुढी, त्यावर चढू मायेची साडी. वर्षभराच्या कडुलिंबाच्या कडवटपणावर घालू प्रेमाने केलेली साखरेची माळ. त्यावर ठेवू यशाचा कळश. मनातल्या साऱ्या चिंता पडू देत दूर कुठेतरी. नव्या आशांनी भरू देत प्रत्येक घराचे कोपरे. हसू समाधान नांदो वर्षभर घरी. अशी उभारू प्रेमाची, आनंदाची, यशाची आणि आरोग्याची गुढी. दरवेळी प्रसाद करून नाचणारे यावेळी प्रसाद मिळाल्यावर तोंड अशी झाली होती. पण बिचारा माझं पोरग शंभोचं आहे, खायचं असतं म्हटल्यावर गपचूप खाल्लं त्याने आणि परत लागला रांगोळी काढायला. मग त्यावर खाल्ला गोड असा शेवयाचा प्रसाद आणि मग सुरू झाला आमचा स्वीट फॅमिली टाइम. त्यानंतर फॅमिली सारखेच असणारे सोसायटीतले काही फ्रेंड्स, त्यांना जाऊन आम्ही विश केलं. काही जणांच्या पुऱ्या चालू होत्या तर काही जणांची पूजा चालू होती. सगळ्यांना विश करून घरी आलो आणि मस्तपैकी श्रीखंडपुरीवरती ताव मारला. तर असा होता स्वतःच्या घरातला हा पहिला गुढीपाडवा, जो खूप छान गेला आणि मागे ठेवून गेला गोड अशा आठवणी.